सूर्यकांतजी मोरे जवळपास 25 ते 30 वर्षाचा अनुभव पंच म्हणून या स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आलेली एक अनुभवी पंच. त्याचबरोबर दिनेश नाईक एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांचं कित्येक वर्ष नाव होतं आणि क्रिकेटशी एक जवळी सवय म्हणून पंच म्हणून ते कार्यरत आहेत. स्ट्रॉंग मॅन म्हणून नेहमीच त्यांचं नाव घेतलं जातंय. सलामीची जोडी नाणेफेक जेल्यानंतर आपण पाहतोय ती म्हणजे भार्गव 11 पिंपळनेर संघाची फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडासा धाडशी निर्णय म्हणता येईल कारण आपण पाहतोय की ही सिच्युएशन आहे कारण फ्लड लाईट सुद्धा ऑन झाले आणि ह्या सिच्युएशन मध्ये जो निर्णय घेतला गेला तो म्हणजे फलंदाजी करण्याचा. काय वाटतं कल्याणजी किनमायासोबत जोडले जात आहेत एक अनुभवी कित्येक वर्षापासून समालोचन करतायत उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. मी हार्दिक स्वागत करते माझ्याशी जोडले जात आहेत कल्याणजी किणी. धन्यवाद डॉक्टर गवली सर. अगदी निश्चितच मी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भिवंडी प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आज उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्ह्यातील एक आदरणीय असे व्यक्तिमत्व आर.सी. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या लीग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि या स्पर्धेची पहिली उद्घाटनीय लढत भार्गव 11 पिंपळनेर आणि स्वराज्य स्पोर्ट कशेली असे आपण पाहतो. आणि आमचे ज्येष्ठ समालोचक भिवंडी तालुक्यातील समालोचक परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष मोरेश्वरजी गवली आमच्या समोरच्या कक्षामध्ये उपस्थित. आणि मी सरांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम समालोचन कक्षातून आपण पहिली समालोचनाला सुरुवात करायची. यस खूप खूप धन्यवाद कल्याणजी किणी. तर सलामी जोडी खेळपट्टी आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुभाष. पहिला चेंडू आणि बघितला आपण मिडऑफच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमा रेषेकडे. चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करते. तिसरी धाव येण्याचा प्रयत्न केला जाते. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली. टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला होता. फटकामध्ये थोडी ताकद झोकली नव्हती पण मात्र टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला. नाही अगदी पहिल्याच चेंडूचा जर आपण विचार केला सर तर सदानंद पाटील अगदी चांगला फटका केले होते. इनफिल्डच्या वरून फटका केले होते आणि प्रेमनाथ माली याचं देखील लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. सुभाष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टीरक्षक एसटी पासून दूर एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑफ साईडला जर आपण बघितलं एक लॉंग ऑफ आहे ऑफ साईडला एक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन आणि एक जवळपास लॉंग ऑन. षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू मात्र लेट करचा फटका मात्र प्लेसमेंट चांगली बघायला मिळाली नाही कारण शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या होते 4. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. भार्गव 11 पिंपळनेर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. सुभाष मार्गस्थ होईल. राईट आर्म याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडूचा पंचांकडे थोडं साशंक नजरेनं बघितलं पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्यकांतजी मोरे जवळपास 25 ते 30 वर्षाचा अनुभव आहे पाठीशी. एक अनुभवी पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. सुभाष मार्गस्थ होईल. राईट आर्म या वेळेला मात्र पाहू शकता आपण चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 5. भिवंडी तालुका न्यू 40 क्रिकेटची संघटनेच्या माध्यमातून आपण ही प्रीमियर लीग पाहतोय. पहिल्यांदाच खरं तर ही प्रीमियर लीग पाहतोय न्यू 40च्या माध्यमातून. सुभाष याला हुकचा फटका चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा काय इशारा होतो बघायचा आहे. 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट बॉल होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. खूप लवकर ऍक्शन मध्ये आला आणि बघितलं चेंडूवर नजर ठेवली आणि अतिशय सुंदररित्या हुकचा फटका खेळला आणि चेंडू निघून गेला होता. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 11. सदानंदच्या बॅटमधून निघाला हा षटकार.
पहिलं षटक हे मार्गस्थ, एक चांगली सुरुवात पिंपळनेर संघाची. भार्गव 11 फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला गॅप मधून. कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वरती, धावसंख्या होते 15. अतिशय चांगली सुरुवात आहे डॉक्टर गवली सर. सदानंद पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर एकविरा पिंपळनेर या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सध्या भार्गव 11 या संघाचे ते संघ मालक देखील आहेत आणि एका संघाला साजेशी सुरुवात आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. हे खूप चांगली सुरुवात आहे. सुभाष पुलटा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण मात्र वाईड यॉर्कर चेंडू होता. आपण बघितला पंचांकडे पुन्हा साशंक नजरेनं बघितला. आज काय म्हणजे की वाईड यॉर्करचे चेंडू खूप प्रचलित झालेला आहे. बऱ्याचशा वेळेला यावर धाव मिळत नाहीयेत, यावेळेस सुद्धा धाव मिळाली नाहीये. अगदी सर आपण चांगला उल्लेख केला, कारण की आता तरी आपण जर पाहिलं तर या चेंडूवर बरेचसे फलंदाज अगदी असे चकताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजांकडे एक चांगला अस्त्र म्हणून चेंडूच्या नजरेतून पाहिलं जाते. पण पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली. आनंद एंटरप्राइजेस आणि टी ए पाटील नक्कीच जी DPL ची फायनल आहे ती 2 मॅचनंतर होणार आहे. आपण आल्याची नोंद करायची, कारण का DPL ची फायनल आपण पेंडिंग ठेवली होती. दोन्ही टीम आनंद एंटरप्राइजेस आणि टी ए पाटील दोन्ही टीमच्या कॅप्टन या गोष्टीची नोंद घ्यायची. 2 मॅचनंतर तो मेगा फायनलचा सामना आपल्याला DPL चा पाहायला मिळेल. धन्यवाद राहुल भोईर. बघा DPL स्पर्धा दापोरे प्रीमियर लीगचा मेगा फिनाले सामना जो होणार आहे ते दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. तर पहिल्या षटकामध्ये कालिदामजी आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण कुठलाही फलंदाज बाद झाला नाही आणि विशेष म्हणजे 15 धावा झालेल्या आहेत. कारण 5 षटकांचा सामने आमचे प्रोजेक्टेड स्कोर विल बी, आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देतात की प्रोजेक्टेड स्कोर 75 धावा होऊ शकतात याप्रमाणे धावसंख्या जमवली तर. कारण खास करून सदानंद प्रमुख फलंदाज आहे, त्याला एक सुरगवस्थेला आहे, त्याने एक चौकार लागवलेला आहे, एक षटकार लागवलेला आहे आणि खेळतोय आपल्या वैयक्तिक 13 धावांवर 5 चेंडूचा सामना केलेला आहे. दीपक एका धावावर खेळतोय आणि दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज साई येतोय. चांगली सुरुवात आहे डॉक्टर गवली सर, कारण की नाणेफेक जिंकल्यानंतर जो धाडशी निर्णय घेतला होता सदानंद पाटील यांनी भार्गव 11 पिंपळनेर संघाच्या वतीनं, तो निर्णय मात्र पहिल्या षटकामध्ये अगदी सार्थ ठरवला असं म्हणायला हरकत नाहीये. येस, ॲब्सोल्युटली बरोबर आहे, कारण 15 धावा ज्या तुम्ही पहिल्या षटकामध्ये कुठल्याही फलंदाज बाद होत नाहीये, तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे, परंतु क्रिकेट इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात तर चांगली झालेली आहे. साई येतोय, साईनाथ पाटील. आपण जे स्टँड पाहतोय स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड कडनं गोलंदाजी करण्यासाठी. फर्स्ट वॉर्निंग वेळेसंदर्भात सामना करेल दीपक. पहिला चेंडू मात्र थोडासा फोर्स अंदाने फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय, तो डीप मिडॉनला लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये एक तालमेळ बघायला मिळतोय, समन्वय बघायला मिळतोय, यस नो वेट हे बघायला मिळतंय. अगदी क्षेत्ररक्षकावर कुठल्या प्रकारचा एक दबाव टाकण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अगदी चित्याच्या चपलाईने 2 धावा धावून पूर्ण केल्या, त्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वर. साईनाथ पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 बॉलांचा रनअप. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली, दबाव टाकला जातोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. हेच फार महत्वाचं आहे, दोघांमध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे आणि तेच समन्वय या ठिकाणी बघायला मिळते. खास करून सदानंद प्रवृत्त करतोय दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या झालेले 19, बिनबाद 19. 5 षटकांचा हा निर्धारित सामना आपण पाहतोय. भिवंडी तालुका न्यू 40 च्या माध्यमातून प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. साई पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र मिस टाइम फटका आहे, टायमिंग मात्र झालेलं नाहीये, थोडस मिसफिल्ड होतंय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे चेंडू जेव्हा खेळला जातोय तेव्हा जे क्षेत्ररक्षक त्यांनी कृपया थोडासा डोक्याचा वापर करायला हवा. 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या झालेली 21. नाही, अगदी क्षेत्ररक्षकांनी देखील पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला कॉल केला होता, मात्र त्यांचं लक्ष कुठेतरी
विचलित झालं होतं आणि परिणामस्वरूप आपण बघितलं की जिथे एक धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये सर चांगला समन्वय तालमेल चांगला पाहायला मिळतोय. आणि अगदी बरोबर, पहिल्या षटकामध्ये सदानंदने आक्रमण केलं होतं. या षटकामध्ये दीपक यास आपण फलंदाजी करताना पाहतोय. साई पुन्हा यावेळेला मिस टाइम फटका टायमिंग झालेला आहे, मात्र चेंडू सरळ जातोय तो सिली मिडॉनला आणि त्यावर एक चोरटी धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. 22 धाव होत आहेत. भार्गव 11 पिंपळणे विरुद्ध सवलाजी स्पोर्ट कशेळी आपण सामना पाहतोय. नाणेफेक जिंकून फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे आणि एक खूप चांगली सुरुवात भार्गव 11 पिंपळणे संघाकडून. बाद 22. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. एक चांगली सुरुवात आहे. अशाच प्रकारे धावसंख्येचा जवळ 60चा आकडा पार होऊ शकतो. साई सोईल यावेळेला मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि खाली राहतोय आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. पहिलं षटक हे झाल्यानंतर दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात, दुसऱ्या षटकात सुद्धा एक चांगली धावसंख्या बघायला मिळते. याला मात्र स्विच इट रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जाईल डिपिश पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला. कारण म्हणजे आपण पाहतोय की सुरुवातीला पवित्रा बघितला चेंडू थोडासा शॉर्ट आहे, पण मात्र स्विच हिटचा फटका खेळला. मी तर म्हणेन स्विच हिट नाही तर स्वीट हिट आणि चौकार. अतिशय चांगली फलंदाजी करतायत सदानंद पाटील आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी 7 चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये त्यांनी 1 षटकार 2 चौकार 2 डॉट आणि 1 तिहेरी अशी चांगली धावसंख्या, तब्बल 17 धावा 6 चेंडूमध्ये त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईनाथ पुन्हा यावेळेला फटका पाहू शकता आपण स्विचचा फटका आणि यावेळेला चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चौकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 31. सुरुवातीपासून आक्रमण मला असं फलंदाजाने कॅप्टनने नक्कीच काहीतरी सल्ला दिलेला असावा. सुरुवातीपासून आक्रमण करा आणि पाहतोय काय फलंदाजी करतोय सदानंद. आता मध्ये 3 चौकार लागवलेले आहेत, 1 षटकार लागवले आणि 21 धावांवर खेळतोय. 8 चेंडूचा सामना केलेला आहे. तर निश्चितच आपण व्यासपीठावरती जाऊया. तर निश्चितच या स्पर्धेचे मुख्य अतिथी अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपले ठाणे जिल्ह्यातील नामांकित असं व्यक्तिमत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकनेते माननीय श्री आर.सी. पाटील साहेबांचं आपण भिवंडी तालुका नि 40+ संघटनेच्या वतीनं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक दापोडे गावचे सुपुत्र आनंदजी लक्ष्मण पाटील यांच्या वतीनं करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी प्रतापजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण आर.सी. पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अगदी वेळात वेळ काढून भिवंडी तालुकानी 40+ प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आदरणीय आर.सी. पाटील साहेबांनी आपली उपस्थिती दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आपण दिवघेणीत केली. त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मी आमच्या संघटनेच्या वतीनं आपला मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. टू कॉमोटर बॉक्स डॉक्टर गवली सर. धन्यवाद कळ्यामजी केणी. प्लीज आपण सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. आर.सी. पाटील साहेबांना विनंती असेल की नक्कीच 2 शब्दात या स्पर्धेविषयी, कारण का प्रथमच आपण बघतोय BPL आपल्याला पाहायला मिळते आणि एक अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा आणि लोकनेते नक्कीच आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर साहेबांना विनंती असणार आहे की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. आजच्या पवित्र भूमीवर भिवंडी तालुका नवीन फावटी क्रिकेट प्रीमियर लीग या
माध्यमातून भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या क्रिकेट स्पर्धेमध्ये दिनांक 11 ते 13पर्यंत 12 क्रिकेटपटू खेळणार आहेत। मी सर्व सहकाऱ्यांना मुद्दाम विनंती करतो, ही भूमी आहे ही खरोखर पांडुरंग शास्त्रींची भूमी आहे। पांडुरंग शास्त्रीने या भूमीवर शेतकरी मेळावा फार मोठा, शेतकऱ्यांची प्रगती होण्याच्या दृष्टीने फार मोठा या गावामध्ये 10 वर्षापूर्वी घेतलेला आणि म्हणून शेती विषयावर अत्यंत प्रखरपणे त्यांनी मुद्दे मांडले होते आणि हे मुद्दे पाहत असता संपूर्ण या 10-12 वर्षाचा इतिहास पाहिला तर संपूर्ण या तालुक्यामध्ये, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे क्रिकेटपटू खेळ खेळतात त्याच्यापेक्षा काही पटीने या तालुक्यामध्ये खेळाडू खेळतात। मी आपल्याला या आजच्या शुभप्रसंगी उपस्थित असलेले आशीर्वाद देण्याकरता या स्टेजवर बसलेले अध्यक्ष प्रताप पाटील, दीपक म्हात्रे, राजेश पाटील, आनंद पाटील, चिंतामण पाटील, संतोष पाटील, विजयानंद भिवंडी पंचायत समितीचे मेंबर, अनेक सहकारी क्रिकेटपटूंना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत। मी सर्व सहकाऱ्यांना विनंती करणार आहे की या देशामध्ये आपण पाहतो संपूर्ण देशामध्ये क्रिकेट हे जागतिक दर्जाचं खेळ झालेले आहे आणि म्हणून त्या जागतिक दर्जाचे खेळाडू उत्पन्न झाल्या कारणाने सर्व खेड्यापाड्यातल्या लोकांना क्रिकेटबद्दल फार आवड झाली आणि मग ती जास्त त्या आवडीचा फायदा जास्त मी पाहतो कितीक वर्ष भिवंडी तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यापेक्षा जास्त क्रिकेटचे सामने, कबड्डीचे सामने, कुस्तीचे सामने या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दापोड्यासारख्या ठिकाणी मी अनेक वर्षे पाहतो, उद्घाटन प्रसंगी येत असतो। खेळाडू अत्यंत प्रेमाने, सहकार्याने आणि चांगल्या भावनेने आणि मला आनंद होतो की या तुमच्या खेळाडूंची प्रवृत्ती आणि संघटना या तालुक्यामध्ये पाहिल्यानंतर एकात्मतेची शपथीवर सर्व खेळाडू कुठे कटुता येऊ नये या दृष्टीने खेळ खेळत असतात। मी सर्व खेळाडूंना धन्यवाद देतो, परंतु एकच सूचना करू इच्छितो, क्रिकेट हे फार अत्यंत शिस्तबद्ध खेळण्याचे एक क्षेत्र आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये प्रगतशील आपल्याला नाव कमवायचं असेल तर तुमच्या सर्व सहकारी खेळाडूंची तब्येत अत्यंत चांगल्यापणे कणखर राहिली पाहिजे। त्या दृष्टीने खेळाडूंनी काळजी घेतली पाहिजे। विशेषतः पोटाचं घेर पुढे येता कामा नये या दृष्टीने प्रत्येक खेळाडूने काळजी घेतली तर जिल्ह्यामध्ये तुमचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्व सहकाऱ्यांना मी विनंती करतो, ही प्रगती तुमची दिवसांदिवस अधिक होण्याच्या दृष्टीने आपण या तालुक्यामध्ये जिद्दीने खरोखर या एकात्मतेच्या शक्तीच्या खरोखर तुम्ही पालन करता 100%, कारण अनेक गावचे लोक आपण एकत्र आहात। पिंपळास आहेत, कसले आहे, काल्हेर, भरोडी, सुरी अनेक गावचे लोक या खेळामध्ये सहभागी झाले आहेत। याचा मला फार आनंद होतो आणि आजच्या या प्रसंगी पिंपळनर आणि कशिली हे 2 सामने आपल्याला पाहायला मिळतात। अत्यंत शिस्तीने खेळ खेळतात। मी सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण हे 2-3 दिवस अत्यंत शिस्तीने शिस्तीचं पालन करून आपलं नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या प्रकारे कणखरपणे खेळ खेळावा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या तालुक्याचा लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने, विशेषतः या गावाचं लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपले हे गावचे प्रमुख सर्व सहकारी आहेत। मला आनंद आहे की दापोड्यासारख्या ठिकाणी अनेक संघांच्या आपल्याला खेळ पाहायला मिळतात आणि दापोडं हे आता नगरी अशी झालेली आहे पांडुरंग शास्त्रींच्या कृपेने। हे शेतीचा व्यवसाय गेला बाजूला, परंतु इंडस्ट्रीत वाढल्यामुळे सर्व सहकाऱ्यांचं संपूर्ण राहणीमान उंचावलेलं आहे आणि सर्वांच्या अपेक्षासुद्धा फार उंचावलेल्या आहेत। तर मी सर्व सहकाऱ्यांना सांगणार आहे की या संघटनेच्या माध्यमातून या समाजाचं नाव लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावं आणि समाजाला शक्ती देण्याच्या दृष्टीने समाजगृह आपण अंजूर फाट्यावर बांधत आहोत। गेल्या 3-4 वर्षे ते काम चालू आहे, परंतु ते अजून पूर्ण झालेले नाही। तेव्हा सर्व क्रिकेटप्रेमी खेळाडूंना विनंती करतो, आपण आपल्या यथाशक्तीने काही ना काहीतरी त्या आपल्या समाजाचं एक उत्कृष्ट पाहण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं
आणि राहिलेलं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे एवढी मी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना या समाजाचं नाव लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने आपण अत्यंत चांगले प्रभावीपणे खेळ खेळावा आणि सर्व सहकारी लोकांना आपलं उत्कृष्ट असं खेळ दाखवण्याची सर्वांनी क्षमता उत्पन्न करावी एवढीच सर्वांना विनंती करतो. या तुमच्या खेळण्याने तुमचा व्यायाम, तुमचं बुद्धी, तुमचं सगळं हे आणि विशेषतः मुद्दाम सांगणारे की या खेळामध्ये अनेक दिवस आपले इकडे तिकडे निघून जातात आणि घरातल्या लहान लहान मुलांचं सुद्धा क्रिकेटचं पाहायला बोलल्यानंतर टी व्हीवर सर्व क्रिकेटशिवाय दुसरं काही बघत नाहीत. त्यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये फार नुकसान होतो. तर त्या दृष्टीने सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण प्रगतशील राहण्याच्या दृष्टीने आपल्या मुलांचं भव्य आयुष्य पुढे जाण्याच्या दृष्टीने आपण त्या दृष्टीने सुद्धा पाहायला पाहिजे. कारण या समाजामध्ये मी गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहिला की आपल्या या समाजामध्ये 7वीच्या वर 8वी कोणी शिकत नव्हता. परंतु सुदैवाने आता चांगले डॉक्टर पाहायला मिळतात, वकील पाहायला मिळतात, चांगले उद्योगपती पाहायला मिळतात आणि चांगलेच सहकार्यामध्ये काम करणारे सहकारी मित्र मिळतात. आणि विशेषतः मुद्दाम सांगणारे की या जिल्ह्यामध्ये कधी न मिळणारे आपले नामदार पद कपिल पाटील सारखा या समाजाच्या माध्यमातून लाभलं ही तुमच्या आमच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने सगळं भाग्यशील अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. याचं कारण या समाजाचे एकजूटपणा, या समाजाचं कठोरपणा, या समाजाचा प्रामाणिकपणा याचं एक तुम्हाला एक चांगलं संपूर्ण देशाच्या दृष्टीने मोदीजीने मंत्रिपद दिलं ते टिकवण्याच्या दृष्टीने, ते शाबित राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावं एवढीच सर्वांना मी विनंती करतो. मला या उद्घाटन प्रसंगी आपण बोलवलात, माझ्या प्रेम दाखवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझी मी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद हर्षी पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या शुभास्य उद्घाटन सोहळाही पार पडला, त्याचबरोबर खूप चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल आपला खूप खूप आभार. भिवंडी तालुका न्यू 40 जी संघटना आहे प्रीमियर लीग यांच्या विद्यमाने सुद्धा मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पंचांना विनंती, आपण सामना सुरू करायचा आहे कारण तिसरं षटक आहे. मार्गस धावसंख्या 31. हा चेंडू मात्र कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. डिपिश पॉइंटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये खूप चांगलं ताळमेळ बघायला मिळतोय. काल म्हणजे आपण बघितलं सातत्याने 2 धावा पूर्ण करतायत. यस, नो, वेट या 3 गोष्टी ज्या असाव्या लागतात त्या सुद्धा बघायला मिळत आहेत. धावसंख्या होते नेल्सन 3-3 33. अतिशय चांगली भागीदारी, फक्त 13 चेंडूमध्ये 33 धावा. चांगली सुरुवात आहे डॉक्टर गवली सर. यावेळेला मात्र किशोर पाटील पुन्हा एकदा डाव्या हाताने गोलंदाजी, चांगला चेंडू, बऱ्याच वेळानंतर एक धाव चेंडू बघायला मिळाला. अजय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजी करण्यासाठी. अजय मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. कुठेतरी एक धावसंख्येचा जो वेग होता ते वेगाला थांबवण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. भार्गव 11 पिंपळणे विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट कशेळी या 2 संघामधला आज भिवंडी तालुका न्यू 40 प्रीमियर लीग प्रारंभ झाला आणि न्यू 40चा पहिला उद्घाटन सामना आपण पाहतोय. पहिली मॅच आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून एक चांगला निर्णय या ठिकाणी भार्गव 11 पिंपळणे संघाचा. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. याला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता, चेंज ऑफ पेस, पण आता फायदा उचलता आला नाही कारण डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, अशा चेंडू हुकचा फटका सहज तुम्ही खेळू शकता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 36. विजय शेठ मात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. जे जिशेचे उपाध्यक्ष आहेत आणि क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं. याला मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय
मात्र झेल सुटतोय आणि चेंडू सरळ निघून जाते वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. 40 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. 40 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळते पहिल्या विकेटचे अजून, आणि दोन्ही सकारात्मक खेळतायत आपण पाहतोय. अजय लेफ्ट आर्म फुल टॉस चेंडू स्वीपच्या अंदाने फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. माझं टायमिंग साधता आलेलं नव्हतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय 30 सर्कलच्या आतमध्ये, आणि तोपर्यंत फक्त संधी मिळते ती दीपक यास एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 41 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. एक दमदार पार्टनरशिप, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतं की 65+ कडे पाहत असणार आहे. ते म्हणजे भार्गव इलम पिंपळनेर संघ. वाढ शॉट लॅप स्वीपचा फटका, चेंडू हवेत आणि खूप चांगला झेल लॉंग लेग सीमारेषेवर. रविराज त्या ठिकाणी होता. खूप चांगला झेल घेतलेला आहे. फटकाही खूप चांगला होता, मात्र झेल तितक्याच ते चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. लॉंग लेगला लॅप स्वीपचा फटका बघायला मिळाला होता, कारण जागेवरचा फटका स्वीपच्या नावाने खेळला होता. मात्र आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करून साधारण बाद झालेला आहे. साधारण याने आपण बघतो किती चेंडूचा सामना केला. 8 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली. त्यामध्ये 3 चौकार लगावले आणि 1 षटकार लगावला, आणि खास करून 41 धावांची पार्टनरशिप केली ती दीपकच्या बरोबर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे भार्गव इलम पिंपळनेर संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1/41. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. खूप जवळपास त्यांना सुद्धा 20 ते 25 वर्षाचा समालोचनाचा अनुभव आहे. काळीरामजी केनी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. उपस्थित सर्व वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे येथे सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी भिवंडी तालुका न्यू 40+ प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिली उद्घाटनीय लढत आपण पाहतोय. भार्गव इलेव्हन पिंपळनेर आणि स्वराज्य स्पोर्ट कशेली. मंचावर दापोडे गावचे माजी सरपंच प्रभाकरजी पाटील आणि पोलीस पाटील विजयजी पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. तसेच चिंतामण पाटील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दापोडे, संतोषजी पाटील आणि इतर सर्व आमचे सहकारी मित्र सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर भार्गव इलेव्हन संघाची धावसंख्या ती 1/41. तर निश्चित आता 4थं षटक घेऊन गोलंदाज सुभाष आलेले आहेत. स्वराज्य कशेली संघाकडून अगदी सांघिक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक सुभाष. जोशी इलेव्हन भादवडे संघाचा खेळाडू आहे. स्थानिक संघ आहे त्याचा जोशी इलेव्हन. सध्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय सुभाष. स्वर्गीय चंद्रबाबा लक्ष्मण पाटील स्टँड एंडच्या कडून सांघिक दुसरे षटक घेऊन आलेले स्वराज्य कशेली संघाकडून सुभाष. चला वेल कमी घ्यायचं मित्रांनो. तर यानंतर होणारा जो सामना आहे मॅच असणार आहे ती म्हणजे इको झोन पाये खारडी विरुद्ध नानास्पोर्ट टेमघर. दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. बघा, दुसऱ्यांदा आपल्याला वॉर्निंग दिली जाते. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान यानंतर आपल्याला पुढे वॉर्निंग नसणार आहे. डायरेक्ट आपल्याला पेनल्टी घोषित केली जाईल. आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची. 1/41. गोलंदाज सुभाष, डावखुरे फलंदाज दीपक पाटील यांच्यासाठी 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील.
अगदी पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरी, चांगल्या चेंडूच्या हाताळणी, वेगवान चेंडू हाताळला होता, कुठल्याही प्रकारची संधी नव्हती फलंदाज दीपक यांच्याकडे. चांगल्या चेंडूच्या हाताळणी, फलंदाज किशोर क्रमांक 3 वर आलेले किशोर पाटील, गावदेवी पूर्णा या संघाकडून हा खेळतोय, स्थानिक संघ आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच इको झोन खाडी पाये आणि नानसपूर टेमगार अशी पुढील लढत होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. त्या समालोचक कक्षामध्ये आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समालोचक डॉक्टर मोरेश्वरजी गवली यांचं देखील मी खूप खूप स्वागत करतोय. सुभाष षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू अगदी स्वेर आहे. पंच दिनेश नाईक सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ते 1-42. थोडासा ऑफस्टम्पला मारा करण्याचा प्रयत्न आणि वेगात चेंडू हाताळण्यामध्ये हा गोलंदाज थोडासा आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. पुढील चेंडू, हा चेंडू खेळले बघूया. प्रेमनाथ माली यांनी चेंडूला उचलून फेकी केली आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय भार्गव 11 संघाचा धावबादच्या स्वरूपात दीपक पाटील. चांगले क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला प्रेमनाथ माली याच्याकडून पाहायला मिळालं. अगदी पहिली सलामी थोडी सर तमूच्या हसरेला गेलेली आहे. एका पाठोपाठ 2 फलंदाज बाद झाले असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली भागीदारी केली होती. 41 धावांची सलामी सदानंद पाटील आणि दीपक पाटील याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात खूप चांगली करून दिलेली आहे, मात्र यानंतर जे फलंदाज आहेत ते कशा प्रकारे शेवट कशाप्रकारे करतायत ते फार महत्त्वाचे आहे. कारण 41 धावांची पार्टनरशिप करून दिली होती आणि असं वाटलं होतं की 65+ कडे पाहत असणार आहेत. पण सुरुवातीला साधारण बाद झाला आणि त्या पाठोपाठ बरोबर आपण पाहतो दीपक सुद्धा बाद झाला. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी केली जाते ते पाहणं मनोरंजक ठरेल. किशोर सुभाष यांचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी धावसंख्या 2-42. ओव्हर द विकेट सुभाष. हा चेंडू किल्ल्यात अगदी बघूया. प्रेमनाथ इनफिल्डच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतो, एकापेक्षा जास्त काही नाहीये. मिडॉन वरून चेंडूला उचलून फेकी केली होती. गोलंदाज सुभाष यांच्या हातामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 43. बॉलर टू ड्राईव्ह असा मारा केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे 1 धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता, मात्र आपण पाहतो की गोलंदाज लक्ष त्या ठिकाणी नव्हतं आणि दुसरी धावी पूर्ण झालेली आहे. ओव्हर थ्रो झाला आणि दुसरी धाव पूर्ण झाली. किरण अगदी चेंडूला खोदून काढलं होतं, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज सुभाष. किरण पाटील चांगल्या चेंडूच्या हाताळणी. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अतिशय चांगला तिखट मारा, तरी तो चेंडू चाललाय बघूया. लॉंग आणि लॉंग ऑफ, इथे थोडीशी चुकी साईकडून पाहायला मिळाली आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी येतोय किरण पाटील याच्या नावावर चौकार. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, त्या ठिकाणी मिसफील्ड झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. वेलकम धनाजी तले आणि नारायण पाटील.
धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 47. 47 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर भार्गव व इलेव्हन पिंपळनेर नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 बाद 47 वर. बघूया शेवटचा आणि अंतिम 5वं षटक. या ठिकाणी 49 धावा झालेल्या आहेत. 49 धावा झालेत. कारण 12.25च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत आणि असं वाटतं की 65 प्लस कडे नक्कीच पाडणार. कारण आता मात्र अंतिम षटक करून गोलंदाजी करते बघायचं. तत्पुरती लास्ट ऑफिशियल कॉल इकोझोन खार्डी पाये तसेच नानास्पोर्ट टेंबर दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. वेलकम सुधाकर माली. शेवटचा आणि अंतिम 5वं षटक घेऊन येतोय जयेश पाटील. स्वराज्य युवा प्रतिष्ठान या संघाचा एक अष्टवेलू खेळाडू. आणि आता आपण यष्टीरक्षक भूमिकेमध्ये हनुमान पाटील यांना पाहतोय. 2 बाद 49. जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज आहे किशोर. पहिला चेंडू किशोर यांच्यासाठी आणि अगदी पहिला चेंडू स्वीर आहे. आउटसाइड ऑफ स्टॉम. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा आहे वाईट. आणि अतिरिक्त धावसंख्या झाली ती 50. अगदी खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला पाहायला मिळतोय. चांगली टोटल आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि 8 विकेट हातामध्ये आहेत. ऑनसाईडला फटका केल्याचा होता मात्र चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. लॉंगलेग शिमरशिवरून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं डीप मधून भरत याच्याकडून. धाव आलेली फक्त आणि फक्त 1 आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 51. 51 धावा. आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मोहनजी भोईर आणि ज्ञानेश्वर चिकणे सर. अतिशय चांगला चेंडू. अगदी वेगवान चेंडू हाताला होता. ऑनसाईडला फटका केल्याचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक हनुमान पाटील याच्याकडून चांगलं यष्टीरक्षण. निर्धाव चेंडू. जयेश इथे किराणे आणि फटका केले. बघूया डीप मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. पंचांचा इशारा होतो षटकार. अप्रतिम चांगली फलंदाजी किराणेच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय आणि षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57. 57 धावसंख्येवर भार्गव 11 संघ पोहोचलेले. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय घेतला होता आणि अगदी चांगली धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ आपण पाहतोय. भिवंडी तालुकानी 40+ संघटनेच्या माध्यमातून आपण प्रथमाच्या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा पाहतोय. निश्चितच आनंदजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे इतर सर्व सहकारी आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ. दरम्यान या ठिकाणी हेमांजी गुळवी उर्फ मुसाबाई यांचं व्यासपीठावर आगमन झालेले आहे. आपलं या प्रीमियर लीग मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. पुढील चेंडू ऑन दी कार्पेट. चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये अडवलेले. एकच धाव. धावसंख्या 58. उर्वरित 2 चेंडूंचा केला शेष असावा. किशोर
58 धावा आणि इथे चांगला फटका. हा देखील इथे किशोरेच्या बॅटमधून जयेश पाटीलच्या गोलंदाजीतून दुसरा षटकार आणि आता धावसंख्या झाली ती 64. अगदी 64. ज्या पद्धतीने सदानंद पाटील आणि दीपक पाटील सुरुवात करून दिली होती ती सातत्य आणि जी धावगती आखली होती ती धावगतीला मात्र स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर गवळी सर अगदी पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. 5वं षटक मार्गस्थ आणि शेवटचा चेंडूचा खेळ शेष. 64. 64 धावा आणि हा चेंडू देखील बघूया आसमानी टोला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील जातो सीमारेषेच्या बाहेर. किशोराच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार होते आणि तो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 वर. 70 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भार्गव 11 पिंपळनेर संघाच्या फलकावर. वेलकम सँडी माली तसेच ज्युनियर संदीप माली आपले देखील या प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो 71 धावांचं लक्ष असेल स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली या संघासमोर. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर सज्ज आहेत. पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. नानास्पोर्ट टेंबार आणि इकोझोन कार्डी पाई. इकोझोन कार्डिपाये आणि नानास्पोर्ट टेमघर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय विजयजी म्हात्रे साहेब पंचायत समिती सदस्य तसेच योगेजी पाटील उपाध्यक्ष आणि मुसाभाई या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रथम आपण ही त्या टॉसची ओळख करून घेऊ. एक बाजूला BPL भिवंडी प्रीमियर लीग 40+ आणि दुसऱ्या बाजूला दापोडे. नक्कीच यस कॉलिंग कोण करेल? नानास्पोर्ट टेमघर संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. यस इकोझोन संघाने टॉस जिंकलेले सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाशी शोभा वाढवायचे. तांगडीजी टॉस जिंकलेली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगोदरचा जर आपण सामना बघितला प्रथम फलंदाजी केली होती ज्या संघाने टॉस जिंकून 70 धावा केलेल्या आहेत. नक्कीच इथेही वातावरण थोडंसं शांत आहे. रजनी क्रिकेट आपण खेळतोय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तांगडे साहेब एक प्रश्न विचारेन. गेली बरीच वर्ष आपण प्रीमियर लीगची वाट पाहत होतो. 10 ते 11 वर्ष आपल्या संघटनेला झाली आणि या माध्यमातून पहिल्यांदाच वीर तानाजी दापोडे संघ तसेच आनंद भाऊ यांच्या प्रेरणेने आपण ही स्पर्धा खेळवतोय. काय म्हणणं या स्पर्धेविषयी? खरोखर एक गाव एक मंडल वीर तानाजी दापोडे या सर्व गाव कमिटीचे आणि आनंद भाऊ, विष्णू शेठ, नरहरी शेठ या सर्वांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण त्यांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. येस आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस हरला तर किती महत्त्वाची होती टॉस? टॉस महत्त्वाची होती आमची, पण तरी पण आम्ही प्रयत्न करणार. प्रथम फलंदाजी करायचे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60-65 धावाच्या. इथं आल्यानंतर काय वाटलं? पहिल्यांदाच प्रीमियर लीग 40+ क्रिकेटच्या नवीन 40+ क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रीमियर लीग आपण पाहतोय, काय वाटतंय? भिवंडी प्रीमियर लीग ही आम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप आभार संघटनेचा. तसेच आम्ही इथे खेळण्यासाठी आम्हाला मान दिला त्याबद्दल या संघटनेचा खूप आभार. तर नक्कीच आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र इकोझोन आणि नानास्पोर्ट टेमघर या दोन संघामध्ये आजच्या दुसऱ्या सामन्याची टॉस या ठिकाणी झालेली आहे. टॉस जिंकलेले आहे इकोझोन संघाचे कॅप्टन धर्मेंद्र तांगडे यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि नानास्पोर्ट टेमघर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि आमचे सहकारी समालोचक कायम केनी सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप आभार दरेश्वर
तर आपण वळणार आहोत सामन्याकडे, कारण 71 धावांचा पहिला सामना आपण बघितला, हाय स्कोरिंग सामना बघायला मिळणार आहे. कारण 70 धावा आणि 71 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे भार्गव 11 पिंपळनेर संघाने. पहिला सामना हाय स्कोरिंग सामना बघायला मिळतोय. खूप चांगली सुरुवात सलामीवीरांनी दिली होती आणि 71 धावांचं लक्ष माझ्यासोबत आज पहिल्या सामन्यामध्ये जोडले गेलेले आहेत ते म्हणजे आमचे काळीरामजी केने. खूप अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे समालोचनाचा. जर सामना जिंकायचा असेल स्वराज्य कशेळीला तर त्याने कशा प्रकारे फलंदाजी करायला हवी आणि सामना जर जिंकायचा असेल भार्गव 11 पिंपळनेर संघाला तर त्याने कशा प्रकारे गोलंदाजीने क्षेत्ररक्षण करायला हवं. अतिशय आपण कठीण प्रश्न विचारलेला आहे सर. जर या पहिल्याच सामन्यावर जर विजय संपादन करायचा असेल स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाला, तर मी तर एवढंच सांगेन की एक हायलाईट क्रिकेट चांगली सुरुवात करावी लागेल. कारण की सदानंद पाटील दीपक पाटीलने ज्या 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खेचल्या होत्या त्यापेक्षा जास्त धावा या स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांना कुटावे लागतील सर. कारण की पहिल्या षटकामध्ये 15 आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये जयेश पाटील यांनी तब्बल 21 धावा दिल्या. म्हणजे सुरुवात चांगली आणि शेवट देखील गोड केलेली आहे. तर याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाला देखील चांगली सुरुवात करावी लागेल, एवढंच मी सांगेन. ॲब्सोल्युटली अगदी बरोबर सांगितलं. जर एक मोठी धावसंख्या उभी जर करायची असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटके आहेत यामध्ये एक आक्रमक सुरुवात करणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या त्यांना उभी करावी लागेल आणि कुठलाही फलंदाज बाद होणार नाही ह्याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. ह्या उलट भार्गव 11 पिंपळनेर संघाला सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी खूप चांगली झालेली आहे. त्याने एक अर्ली ब्रेक थ्रू म्हणजे फलंदाज लवकर बाद करावे लागतील. कारण पॉवर प्लेची षटके असतात त्यामध्ये फलंदाज बाद करण्याची खूप चांगली संधी असते. कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुमची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक दमदार सुरुवात झाली आणि खास करून आस्किंग 100 आपण पाहतोय. आवश्यक धावगती जे आहे धावगतीच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात जर केली तर येणारी षटके असतात त्यामध्ये एक मानसिक दबाव तुमच्यावर कमी होत असतो. कारण आपण पाहतोय आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देत आहेत. अल्पेश गायकवाड सोबत आमचे जोडले जातात ज्ञानेश्वर मुकादम आणि त्यांनी लगेच माहिती दिलेली आहे की आस्किंग 100 जे आहे ते 14.20 71 धावा करायचे आहेत. 14.20 म्हणजे किमान 2 मोठे पटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे साईनाथ आणि सुभाष आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी रवी. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टीपासून दूर शॉर्ट थर्ड मॅन पहिला चेंडू रवीचा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ वेध घेतोय. यष्टी रक्षकाचा कुठल्या प्रकारे धाव नाहीये. यष्टीपासून दूर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ एक मिड ऑन शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर त्यामध्ये एक काऊ कॉर्नर आणि एक डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण आहे. चक्रवर असलेला आहे. रवी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता पण क्रिकेटिंग जे स्ट्रोक आहे क्रिकेटिंग जे फटके असतात त्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवून फटका खेळावा लागतो. पंचांकडे जाऊन चर्चा केलेली आहे फलंदाजाने खास करून फलंदाज साईनाथ याने. आय थिंक माझी ग्लोच गेलेली आहे. ग्लोचची मागणी केलेली आहे. नाही वातावरण तापमानात सुद्धा बदल असणे तापमान असल्यामुळे कदाचित स्वेटिंग एक्सेसिव्ह स्वेटिंग म्हणजे घाम जर जास्त असेल हाताला तर ग्रीप होत नसेल तर ग्लोव्हचा वापर केला जातोय आणि ती मागणी केलेली आहे. ग्लोव्हची मागणी केली होती. साईनाथ आणि सुभाष प्रत्युत्तर द्यायला हवं. ज्याप्रमाणे आपण बघितलं की सदानंद यांनी जी सुरुवात केली होती सदानंद त्याचबरोबर दीपक यांनी जी सुरुवात केली अशाच प्रकारचं प्रत्युत्तर त्याने द्यायला हवं. मात्र 2 चेंडू निर्धाव झालेले आहेत. रवी मार्गस्थ होईल. राईट आर्म
याला मात्र लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, सीमारेषा क्लिअर करते का बघायचं आहे. पंथांचा काय इशारा ते बघ. 6 धावांसाठी षटकार. वाईटिश मिड विकेटला जाणारा हा षटकार. ताकदवर फटका खेळला होता. परफेक्ट हाफ बॉल घेऊन हा लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता आपण बघितला. आणि दर्जेदार षटकार साईनाथच्या बॅटमधून निघाला. 6 धावाने साईनाथ आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. 71 धावांचे एक विशाल लक्ष्य आहे. रवी याला पुन्हा एकदा चेंडूमध्ये बदल केलेला आहे. चेंडूचा वेग कमी केला होता. खरं तर अशा चेंडूला तुम्ही थांबून जर खेळलात तर तुम्ही ऑफ साईडला चांगल्या प्रकारे खेळू शकता. मात्र तशा प्रकारचं झालेलं नाहीये. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातोय. रवी पुन्हा एकदा चेंडूचा वेग कमी केलेला होता. गुडलेन स्पॉटवर पडून आपण बघितलं चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि याचबरोबर फलंदाज बाद. साईनाथ एक षटकार लगावल्यानंतर मात्र बाद झालेला आहे. थोडासा संघर्ष करताना दिसला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूंचा सामना केला. एक भलेही षटकार लगावला पण मात्र बाद झालेला आहे. साईनाथ बाद झाल्यानंतर मात्र येतोय काय वाटतं कायमजी की कारण सुरुवात चांगली झालेली नाहीये. भले एक षटकार लगावलेला आहे. नाही अगदी मी तर म्हणेन की एक धावांचा कुठेतरी दबाव जाणवला साई याच्यावर. काही चेंडू असे होते की आपण देखील उल्लेख केला याआधी की ऑफसाईडला चेंडू खेळता आले असते, मात्र ऑनसाईडला जास्तीत जास्त फटके मारण्याचा वाव दिले आणि त्यामध्ये रवींद्र यांनी 3 चेंडू डॉट, एक षटकार जरी आला तरी मात्र 5वे चेंडू त्यांना बाद करण्यात देखील यश आलेले. म्हणजे एक बाद 6, 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यस प्रेमनाथ येतोय मॅन फ्रॉम भरोडी. रवी यावर मात्र फ्लिक केलेला आहे. चेंडूला हवेत होता मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तो मला मात्र प्रेमनाथ याला संधी मिळते ती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावाने धावसंख्या होते 8. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात म्हणता येईल कालिरामजी कारण आपण पाहतोय कारण आस्किन नंद्रेश जवळपास 14.20 आहे. 14 किंवा 15 धावा. पण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. तर महत्वपूर्ण म्हणजे एक सफलता प्राप्त केलेली आहे कारण यानंतर येणारी 4 षटके आहेत त्यामध्ये आवश्यक धावगतीचा मानसिक दबाव वाढणार आहे तो स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघावर. अगदी बरोबर सर, आपण चांगला उल्लेख केला. कारण की जर आपण इथे बघितलं तर स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघावर दोन्ही बाजूनी भार्गव 11 पिंपळे संघाने वार केलेले. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या, त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना अगदी 8 धावा देत साईनाथ या फलंदाजाला देखील त्यांनी बाद केलेले. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रवींद्र गायकवाड यांनी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करून सुरुवात करून दिलेली आहे. तर सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा 71 धावांचं लक्ष होतं 5 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 4 षटकामध्ये 63 धावा कराव्या लागतील. 15.75 आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचं समीकरण लगेच तयार असतं. खूप चांगलं स्कोरिंग करतायत आमच्या समालोचक परिवाराचे सदस्य आहेत. मग ज्ञानेश्वर मुकादम असेल, अल्पेश गायकवाड असेल, त्याचबरोबर राजू पाटील असतील, जयेश तांगडे असतील, कपिल पाटील असतील, असे कित्येक आमचे स्कोरर आहे समालोचक परिवाराचे. अतिशय बिनचूक स्कोरिंग करतायत आणि स्कोरिंग जेव्हा खूप चांगलं होत असतं तेव्हा समालोचन करायला सुद्धा खूप सोपं जातं कालिरामजी. अगदी आपण सर्व गुणलेखकांचा चांगला उल्लेख केला सर. अगदी आपल्या भिवंडी ग्रामीण मधले सर्व गुणलेखक आणि कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली गुणलेखीची भूमिका पार पाडलेली आहे. कपिल पाटील, राजू पाटील, जयेश तांगडी, ज्ञानेश्वर मुकादम तसेच अल्पेश गायकवाड. तर पाहूया आपण दुसरं षटक मनोज केनी मॅन फ्रॉम मानकोली. हा चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. मात्र
पर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षकाने. चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला प्रयत्न केला होता कालीराम गायकवाड यांनी, तर प्रयत्न असफल. पहिले चेंडूवरच चौकार खर्च करतोय गोलंदाज मनोज केनी. चौथ्या मानकुली बी या संघाचा एक अष्टमिलो असा खेळाडू आहे. सध्या भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सुभाषच्या बॅटमध्ये गेला चौकार. कारण आपण बघितलं की क्षेत्ररक्षकाचा वाईड होता, वाईड ऑफ लॉंग ऑनला होता आणि हा चेंडू जर बघितला आपण स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर गेला होता. चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढते, दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या होती 12. दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल मनोज केनी. सुभाष सज्ज होईल खेळण्यासाठी. याला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता, थोडासा पडल्यानंतर थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडूचा वेगही कमी बघितला आणि चेंडूला टर्न सुद्धा मिळालं. निश्चितच चांगली वापशी केली आहे. चौकार खाल्यानंतर एक निर्धाव चेंडू हाताळतोय. निश्चितच कैलास नाईक, गावदेवी भादवाड 40+ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांनी या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 13. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी, स्वराज्य प्रतिष्ठान कशेळी संघ. भार्गव इलेव्हन पिंपळनेर विरुद्ध स्वराज्य कशेळी ही मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. पण क्रिकेटचं एक सूत्र आहे, ज्या दिशेने चेंडू असेल त्यावेळेस तुम्ही खेळलं पाहिजे. क्रिकेटिंग स्ट्रोक जे असतात त्याचा वापर तुम्ही करायला हवा. काळीराम केनी या ठिकाणी पाहतोय. मनोज केनी हवेच फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र अडवू शकणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या झालेली 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 17. 71 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा 2 चौकार लगावले गेलेले आहेत, पण एक मात्र धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा त्याप्रमाणे बघायला मिळत नाहीये. मनोज लोअर फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन वरनं डीप मिड ऑनला येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, ताळमेळ नाहीये. पण मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या होते 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण प्रीमियर लीग अर्थात भिवंडी न्यू 40+ प्रीमियर लीग आपण पाहतोय. यामध्ये फाईन ग्लास केलेला आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन निघला होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होईल धावबाद. फाईन ग्लास केलं होतं आणि मात्र शॉर्ट फाईनल चांगलं क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 19. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 71 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. म्हणजे आस्किंग म्हणजे प्रत्येक षटकानंतर वाढतोय, कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती 14.20. पहिल्या षटकाच्या समोर धावगती वाढली 15.75 आणि आता मात्र पुन्हा एकदा धावगती वाढणार आहे, ती म्हणजे 17.33. जेव्हा तुम्ही एक सुरुवातीला चांगल्या धावसंख्या जमवता तेव्हा येणारी षटके असतात, त्यामध्ये आवश्यक धावगतीचा एक मानसिक दबाव कमी होत असतो. या ठिकाणी मात्र एक मानसिक दबाव वाढताना दिसतोय. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे.
वेलकम मंचावर शुभ आगमन झालंय कालिका माता कारभाव या संघाचे अष्टपैलू खेळाडू महेंद्र पाटील आणि राजू चव्हाण या दोन्ही माझ्या सहकारी खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस, महेंद्र पाटील कालिका माता संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि राजेश चव्हाण हे खरं तर महाराष्ट्राचे भटके अविमुक्त आणि बेलदार समाजाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट खेळाडू कालिका माता संघातून नेहमी ते खेळताना सुद्धा त्यांना आपण पाहतोय. खेळण्यासाठी सज्ज होईल सुभाष आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी किशोर येतोय. ऑलराऊंडी लेग त्रिफलाची परफेक्ट यॉर्कर आणि सुभाष याची खेळी संपुष्टात. काय चेंडू हाताळला होता, परफेक्ट यॉर्कर पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. अराउंडी लेग्स थोडा पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंडी लेग त्रिफलाची झालेला आहे. चांगल्या चेंडूच्या हाताळणे, अगदी पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकला होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता सुभाष यांनी आणि कुठेतरी दांडी गोल. अगदी पहिल्या चेंडूवर सुभाष याला खेळाडू कक्षामध्ये पाठवलेले आहे. 18 चेंडूमध्ये 52 धावांचं लक्ष उरलेलं आहे आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघ कुठेतरी डॉक्टर गवली सर थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा नक्की थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय. 18 चेंडूमध्ये 52 धावांच्या आवश्यकता. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवते किशोर मॅन फ्रॉम पूर्णा संघाचा खेळाडू. आज एक चांगली कामगिरी, आज स्लॉपरमध्ये खूप चांगली फटकेबाजी सुद्धा किशोर यांनी केली होती फलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये. आणि गोलंदाजीसह एक चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजीचं मनोधैर्य असतं ते जबरदस्त वाढत असतं. फलंदाजी करणाऱ्या संघावर सुद्धा एक मानसिक दडपण निर्माण करण्यात यश मिळतं. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय हनुमान पाटील. किशोर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचं रनअप आहे. यामध्ये लॉफ्ट शॉट खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, सीमारेषेवर. पंचांचा काय इशारा ते पाहूया, कारण झेल सुटलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. किशोर थोडासा नाराज होता कारण सीमारेषे लगत हा झेल सुटतोय आणि त्यावर 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 23. अगदी असं वाटलं होतं की हा झेल टिपला जाईल, मात्र शेवटच्या क्षणी शत्रक्षच्या हातामधून चेंडू निसटला होता आणि सीमारेषा ओलांडली होती. हनुमान पाटील यांनी अगदी चौकाराने आपलं खातं अकाउंट ओपन केले आणि धावसंख्या झाली होती 23. 23 धावा झालेल्या आहेत. 71 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 23. तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज साईनाथ बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता तो सुभाष, त्यानंतर प्रेमनाथ खेळतोय तो रविराज आणि हनुमान पाटील मॅन फ्रॉम पिंपळनेर. खूप चांगली सुरुवात हनुमान पाटील यांनी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लागलाय. हनुमान पाटील याच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, खेळपट्टीवर थांबून राहण्याची क्षमता सुद्धा आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, मात्र गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. निश्चितच सर, हा जो या षटकाराच्या आधी जो झेल ड्रॉप झालेला आहे त्या झेलची चर्चा मात्र आता निश्चित की मैदानामध्ये होत असेल, कारण की हनुमान पाटील सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे कदाचित भार्गव 11 पिंपळनेर संघाला मागात पडू शकेल. नाही, हनुमान पाटीलकडे क्षमता आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हनुमान पाटील असा एक फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे खेळपट्टीवर थांबून राहण्याची आणि मोठे फटके खेळण्याची. आणि 2 चेंडूवर त्याने 10 धावा पटकावलेल्या आहे, दाखवून दिलेला आहे. धावसंख्या सुद्धा वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाले 29. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल किशोर. पुन्हा फ्लिक केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर लेगचे पंच त्या ठिकाणी स्क्वेअर लेगकडे जातोय.
डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत हनुमान या संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होती 30. आता मात्र 41 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 41 धाव. यावेळेला मात्र अपील केलं ते कॉट बिहाइंडचं आणि याच बरोबर फलंदाज बाद, रविराज बाद होतोय. आय थिंक इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो म्हणता येईल, कारण रविराज याच्याकडे क्षमता होती मोठे फटके खेळण्याची. थोडासा वाईट चेंडू टाकला होता, वाईट यॉर्कर टाकला होता आणि जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. प्रमुख फलंदाज बाद झालेला आहे. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट मात्र किशोर यांनी प्राप्त करून दिलेली आहे. ऍब्सोल्युटली, कारण चाचणी स्पर्धा जी झाली होती या मैदानावर मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा तो हाच खेळाडू होता आणि तो मात्र लवकर बाद झालेला आहे. त्यामुळे आता एक मानसिक दबाव वाढणार आहे तो स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघावर. अगदी बरोबर सर, आपण रविराज याच्या बाबतीत उल्लेख केला. बंदरेमूर्ती काल्हेर संघाचा खेळाडू आहे आणि या भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेची जी पहिली चाचणी स्पर्धा आयोजित केली होती याच वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये आणि त्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं. त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू ठरला होता रविराज. भरत पाटील येतोय फलंदाजी करण्यासाठी. किशोर याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र क्लिअर होईल. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 36 म्हणजे आता जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. किशोर यांनी सर 2 विकेट जरी मिळवले तरी मात्र धावा देखील त्यांनी खर्च केले 17. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 बाद 71 धावांचं लक्ष आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग 100 आपण बघितलं 17.50, 17.5च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. या धावा होत आहेत की मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक काळीराम चिकेणी. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. अगदी या पहिल्याच दिवसातून आपण समालोचन कक्षामधून ऐकतात भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज. आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वरजी गवळी सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 झालेले आहेत आणि उर्वरित 12 मध्ये अजूनही 35 बनवायचे आहेत. आमच्या समालोचक कक्षामध्ये गुणलेखकीच्या भूमिकेमध्ये आपण अल्पेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर मुकादम तसेच आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर, ज्ञानेश्वर चिकणे सर, राहुलजी भोईर, मी स्वतः कालराम केनी आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. 18 मध्ये 36 आणि येणाऱ्या 12 मध्ये 35 स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी संघाला विजयासाठी बनवायचे आहेत. आणि आता संघाचा संघ मालक स्वतः सदानंद पाटील सांघिक 34 षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतील. रिग्नेश शिलवर राहणार आणि सुमित कुमार अँड कंपनी दोन्ही कॅप्टननी कृपया त्वरित संपर्क साधायचा आहे. रिग्नेश 11 राहणार आणि सुमित कुमार अँड कंपनी दोन्ही कॅप्टननी कृपया संपर्क साधायचा आहे. तर खेळायला लगेच सुरुवात करायची आहे. भार्गव 11 पिंपळनेर, सांघिक 34 षटक घेऊन आज सदानंद पाटील आले आहेत ज्यांनी फलंदाजीतून आपल्या संघाला 8 चेंडूमध्ये 21 धावांचे योगदान दिले. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार त्यांनी पेश केला होता. इथे 12 मध्ये 35 बनवायचे आहेत आणि दोन्ही खेळाडूंचा जर आपण विचार केला तर दोन्ही खेळाडू एकाच संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. हनुमान पाटील ऑन दी फायर आणि चेंडू सीमा पार षटकार.
काय फलंदाजी करतोय बघा. हनुमान पाटीलला पहिल्या चेंडूवर जीवनदान दिलं होतं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलताना डॉक्टर गवळी सर, हनुमान पाटील आणि सदानंद पाटील या दोन्ही खेळाडूंचा उल्लेख केला तर एकविरा पिंपळनेर संघाचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि या लीग स्पर्धेच्या माध्यमातून आमने सामने अगदी जशाच तसं उत्तर हनुमान पाटील देखील देतोय सदानंद पाटील याला. हे खूप चांगला फटका बघायला मिळाला. कारण म्हणजे आपण बघितलं चेंडू तितका शॉर्ट नव्हता, पण ज्या अंदाजामध्ये खेचून मारला होता उंचच उंच गेला होता आणि लांबच लांब. धावसंख्या झाली ते 42. याला म्हणतात क्रिकेटिंग स्ट्रोक. याला म्हणतात क्रिकेटिंग स्ट्रोक. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा. बघितलं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू त्या दिशेने चेंडू खेळला आणि 2 धावा पूर्ण केल्या. पहिला चेंडू ऑन साईडला खेचून मारला होता. हनुमान यांनी बघितले की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. खूप चांगला क्रिकेट, याला म्हणतात चांगलं क्रिकेट. हनुमान अगदी आपण मगाशीच उल्लेख केला की हनुमानकडे क्षमता आहे, चांगली फलंदाजी करतोय सध्या तरी. आता मात्र फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते आउटसाइड ऑफ स्टंपवर. भरत देवलीकर कानास्पोर्ट पाये संघाचे करता धरता जर हनुमान पाटील यांनी षटकारांची हॅट्रिक पेश केली तर त्यांना 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी लावलेले. धन्यवाद. अगदी एक सिंगल इथं कम्प्लीट केलेली आहे. धावसंख्या झाली ती 45 धावा. 8 चेंडूमध्ये 26 धावांचं समीकरण उरलेलं आहे. 8-26चं इक्वेशन आहे. हे सामना अजून रंगतदार होऊ शकतो कारण ह्या षटकातले जे 2 चेंडू आहेत ना, 2 चेंडूवर एखादा मोठा फटका जर लागला तर शेवटच्या षटकामध्ये एक चांगली रंगत बघायला मिळू शकेल. अगदी बरोबर आहे. बघूया सदानंद पाटील याला ते मान्य आहे का. भरत यांनी देखील षटकाराने आपलं खाता अकाउंट ओपन केले आहे आणि या चेंडूवर देखील एक चांगला फटका, मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक होते, झेल ड्रॉप होते आणि ते दुसऱ्या डावीचा प्रयत्न देखील सफल झाले. अगदी गोलंदाजाकडून देखील थोडीशी चुकीसर पाहायला मिळाली. सदानंद पाटील यांनी जर चेंडू कलेक्ट केला असता तर कदाचित हनुमान पाटील यांना धावचीत बाद करता आला असतं. 7 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण उरले. धावसंख्या 47. 7-24. पण दोन्ही फलंदाज सकारात्मक खेळतायत. आपण पाहतोय हनुमान एक चांगली फलंदाजी करतोय आणि एका बाजूने आपण पाहतोय भरत पाटील हा सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. त्यामुळे सामना रंगतदार होईल असं वाटतंय कारण 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नक्कीच बघूया. हनुमान पाटीलला देखील जीवनदान, त्यानंतर भरत याला देखील जीवनदान. ते देखील मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येऊन चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत फलंदाजांनी इथे 2 धावा धावून कंप्लीट केली आणि तिसरीचा प्रयत्न आणि हनुमान पाटील हा धावचीत बाद झाले. मी तर म्हणेन की रणनीती असेल डॉक्टर गवळी सर, कारण की हनुमान पाटील या फलंदाजाला धावचीत बाद केली आणि शेवटचा आणि अंतिम 5व्या ओव्हरमध्ये 38 वयोगटाचा खेळाडू येण्यासाठी रणनीती असावी. अगदी 6 मध्ये 22 ची आवश्यकता आणि फलंदाजीसाठी मला वाटतं जयेश पाटील इथे. एक रणनीती बघायला मिळते कारण 5व्या षटकामध्ये 38चा फलंदाज येऊ शकतो. तर खरं तर सॅक्रिफाईस केलेली विकेट या ठिकाणी पाहतोय. खरं तर ज्या ठिकाणी धाव नव्हती, धाव घेण्याचा प्रयत्न दोघांनी केला आणि त्यामध्ये हनुमान एक चांगली फलंदाजी करत असताना आपण टाळ्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला बघितला. आपण चांगली फलंदाजी करत असताना धावबाद झालेला आहे. अगदी हनुमान यांनी या सामन्यामध्ये रंगत वाढवलेली आहे आणि अगदी जयेश पाटील याच्यासाठी शेवटच्या क्षणी आपली विकेट देखील दिलेली आहे सर. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आणि बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण बघितलेले हे जे समीकरण असतं ना, या समीकरणामध्ये सामना बऱ्याचशा वेळेला रंगतदार बघायला मिळतोय. रिग्नेश इलेव्हन राहणार आणि सुमित कुमार अँड कंपनी दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे.
सुमित कुमार अँड कंपनी सुरई, नितीनजी पाटील आणि रिग्नेश इलेव्हन राणाल प्रतापजी पाटील साहेबांचे दोन्ही संघ मालकांचे संघ आहेत आणि दोन्ही संघाच्या संघनिकांनी त्वरित नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. शेवटचा आणि अंतिम 5वं षटक घेऊन गोलंदाज मनोज केनी येतोय. 6 मध्ये 22. पहिला चेंडू अगदी फुल लेन डिलिव्हरी, चांगल्या चेंडूच्या हाताळणी, मात्र इथे गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय जयेश आणि पहिल्या चेंडूवर मनोज याचा चौकार वसूल करतोय. अगदी मनोजने दुसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. 6 मध्ये 22ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर चौकार खर्च करतोय. 5 चेंडूमध्ये 18ची आवश्यकता आहे. भिवंडी तालुकानी 40+ क्रिकेट संघटना प्रीमियर लीग 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आपण हा पहिला उजगडीने सामना पाहतोय. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे येथून अगदी इको झोन पाय खाडी आणि नानसफट टेंबर हा सामना या सामन्यानंतर खेळला जाईल. पाच चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला फटका केले होते जयेश. नाही अगदी इको झोन खाडी पाये आणि नानसफट टेंबर असा सामना खेळला जाईल. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. इको झोन खाडी पाये आणि नानसफट टेंबर अगदी इको झोन खाडी पाये संघांनी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मी त्या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाच चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघ आपण पाहतोय. मनोज जयेशाच्यासाठी फोटो चेंडू आणि ते एका टप्प्याने चेंडूला उचललाय. फेकी करीपर्यंत फलंदाज भरत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. 4-16चं इक्वेशन उरलेले. धावसंख्या झाली ती 55. गोलंदाज मनोज राऊंड द विकेटने जयेशसाठी आणि इथे अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा आहे. हा चेंडू चौकार. खूप चांगला फटका आहे. काय टायमिंग होतं, थोडंसं फ्रंट फुटलाही आला होता. अचूक टायमिंगने प्लेसमेंट किती जबरदस्त होतं, कारण एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दोघांमधून पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. निश्चित एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या शत्रुशीला कुठलीही संधी नव्हती चेंडू हरवण्यासाठी. दोन्ही खेळाडूंच्या मधून हा चेंडू फरार झाला होता एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर.
धावसंख्या 59. 3 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. यानंतर होणारी जी मॅच आहे, सामना आहे, तो म्हणजे इको झोन खारडी पाय विरुद्ध नाना स्पोर्ट टेमगाव. इको झोन खारडी पाय संघाच्या कॅप्टननी सामना संपल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आणि नाना स्पोर्ट्स टेमगाव संघाने सुद्धा आपली सलामीची जोडी सुद्धा तयार ठेवायची आहे. हनुमान पाटील यांनी अगदी 7 चेंडूमध्ये 20 धावा. त्यानंतर जयेश पाटील यांनी शेवटचा षटक खेळण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्यात आणि येणाऱ्या 3 मध्ये अजूनही विजयासाठी 12 धावांची त्यांच्या संघाला आवश्यकता आहे. बघूया मनोज केनी हा देखील जयेशाच्या ताकदीचा खेळाडू आहे. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये 21 खर्च केल्या होत्या, मात्र फलंदाजी करताना 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. म्हणजे हा सामना हा जयेश आणि मनोज केने असा आता झालेला आहे. बघूया 21 दिल्यात, 22 बनवायचे आहेत आणि 3 मध्ये 12चं समीकरण आता शिल्लक आहे. राऊंड द विकेट मनोज. शपल क्रॉस झाले होते आणि इथे अगदी चांगले चेंडूच्या हाताळणी. 2 चेंडू आणि 12 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. वेलकम भरतजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे फुलटॉस आणि फुलटॉसचा खरपूस समाचार. स्वर्गीय विकास केसीनाथ पाटील स्टँडला सलामी देणारा हा जयेशाच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा सामन्याची रंगत आता वाढलेली आहे. 6 धावा आणि 1 चेंडू. पाहू शकता बरं रिप्ले मध्ये कशावर फटका खेळलेला आहे. फुलटॉस चेंडू होता आणि सहजगत्या फेकून दिला होता सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र 1 चेंडू आणि गोल्डन सिक्सर बघायला मिळतो का बघायचं आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. अगदी या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून जरा स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाला जरा जयेशाने विजय संपादन करून दिलं तर गणपतजी भोईर यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी संघाचे संघमालक देखील आहेत दीपकजी म्हात्रे आणि गणपतजी भोईर, युवा प्रतिष्ठान कशेली संघाचे. तर बघूया भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाचा मनोज केनी. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जयेशाला 6 बनवायचे आहेत एका चेंडूवर, तर मनोज केनी याला एका चेंडूवर 6 धावा वाचवायचे आहेत. काय सामना झालेला आहे. पहिलाच सामना अगदी अतिशय चांगल्या रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज केनी आणि या इथे अगदी स्वेर मारा आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा वाईट. अगदी 1 चेंडू आणि आता 5 धावांचं समीकरण उरलेलं आहे. आता धावा किती झाल्या त्यापेक्षा धावा किती बनवायचे आहेत याला जास्त महत्व उरलेलं आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 5 धावा आणि इथे झेल ड्रॉप. मात्र सामना जिंकले तो भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाने. अभिनंदन अभिनंदन भार्गव इलेव्हन पिंपळनेर. सदानंद पाटील अडलॉक टफलॉक स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघ. अगदी 3 धावीनी हा सामना इथे जिंकलेला आहे. भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाने. विजय संघाचे अभिनंदन आणि आरळे संघाचे देखील कौतुक. अगदी भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2022 ची पहिली लढत आपण पाहिलीत. अतिशय चांगला प्रतिसाद, तसेच खास करून विशेष आभार असतील 1 गाव 1 मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे
वेलकम कुंदनजी पाटील साहेबांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले. अगदी कुंदनजी पाटील साहेबांविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे अगदी A1 सभापती या पुरस्काराने देखील त्यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे. वेलकम कुंदनजी पाटील साहेब, आपलं देखील या प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाही, डेफिनेटली, कारण कुंदनजी पाटील साहेब लगेच संस्थापक अध्यक्ष 40+ क्रिकेट संघटनेचे ऑल 40+ आणि सभापती नंबर 1 महाराष्ट्राचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. ते जेव्हा आरोग्य आणि बांधकाम समिती सभापती होते, ठाणे जिल्हा परिषदेचे सभापती नंबर 1 हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर यानंतर सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजे इको झोन पाये खराडी विरुद्ध नानास्पोर्ट टेमघर. आणि सामना सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी इको झोन पाये खराडी संघासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत ते म्हणजे तेजस रायकर,